जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशीच उत्तम कर्मामध्ये, उत्तम स्वभावामध्ये आणि उत्तम बोलण्यामध्ये माणसाची ही किंमत वाढते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की पूर्वीच्या काही संत लोकांचं उत्तमाचा स्वभाव होता, उत्तमाचं बोलणं होतं, उत्तमाचा मार्ग सर्वांना दाखवत होते की कोणता मार्ग योग्य आहे, कोणता मार्ग अयोग्य आहे, कोणत्या मार्गाने गेल्यावर उत्तमाचा रस्ता सापडेल आणि कोणत्या मार्गाने गेल्यावर अधोगतीचा रस्ता आहे, हे सर्व काही ते लोकांना सांगत होते. आणि त्या काळी, पूर्वीच्या काळी संत लोकांची किंमत ही भरपूर वाढलेली होती आणि आजही त्या संत लोकांचं नाव निघतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जसं दागिन्यांची किंमत वाढते तसंच माणसाच्या स्वभावामध्ये सुद्धा आणि कर्मामध्ये सुद्धा आणि उत्तमाच्या बोलण्यामध्ये सुद्धा माणसाची किंमत वाढते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की ज्यावेळेस वाल्मिकी की प्रत्येक लोकांना मारत होता, त्यांचं सोनं वगैरे सगळं काही चोरी करत होता आणि प्रत्येकाला मारून टाकत होता आणि एवढं त्याचे 7 रांजण भरले होते की त्यावेळेस मात्र नारद मुनी तेथे आले आणि नारद मुनी म्हणाले की अरे तू हे काय करत आहेस, तू तुझ्या पापाचा भागीदार तू स्वतःच होत आहेस आणि असं एवढं का करत आहेस, एवढं तू कुठे फेडणार आहेस. त्यावेळेस तो वाल्मिक ऋषी म्हणाला की मी या पापाचा भागीदार नाही, तर माझे सर्व कुटुंब माझ्या ह्याच्यामध्ये सहभागी आहेत. नारद मुनींनी सांगितलं की तू घरच्यांना जाऊन विचार. त्यावेळेस घरी सर्वांना त्यांनी विचारलं, पत्नीला विचारलं, आई वडिलांना विचारलं, पोरांना विचारलं. ते सर्वजण म्हणाले की हा प्रपंच संसार आहे, तुमचाच आहे आणि तुम्ही ह्या कुटुंबातले प्रमुख आहात. त्यामुळे घर कसं चालवायचं, रोज सर्व काही खर्च कसे चालवायचे हे तुमची जबाबदारी आहे, तुमचं कर्तव्य आहे, तुमचा धर्म आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या पापामध्ये सहभागी होणार नाही. पत्नीही म्हणाली, आई वडीलही म्हणाले, मुलंही म्हणाले. त्या क्षणी त्यांनी ते पाप करायचं सोडून दिलं आणि त्या क्षणी नारद मुनीला शरण गेले आणि म्हणाले, मला क्षमा करा आणि तुम्ही मला उत्तमाचा मार्ग दाखवा. मी विचारून आले पण एक जण ही माझ्या पापामध्ये सहभागी होणार नाही तसं म्हणाले. या पापाचं मलाच परतफेड करावी लागेल आणि हे आता माझं पाप कमी करण्यासाठी काय करू. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले की तू फक्त श्रीरामांचं नामस्मरण कर. त्यावेळेस तो वाल्मिकी म्हणाला, मी काही शाळा शिकलेल नाही, मला काही येत नाही, मी इतर लोकांना भरपूर मारलं त्यामुळे मला मराच येतंय. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, ठीक आहे, मरा तर म्हण. आणि त्या क्षणी त्यांनी सगळं काही आपले पाप सोडून दिली, ते काम सोडून दिलं आणि एक वाळलेलं लाकूड त्या जमिनीत पुरलं आणि अखंड त्या जागेवर त्यांनी मरा असं चालू केलं. मराचं राम राम झालं. बघा म्हणले समर्थ, एवढं नामस्मरणात सामर्थ्य आहे, एवढं नामस्मरणात शक्ती आहे, एवढं नामस्मरणात ताकद आहे की त्या वाळलेला लाकूड जे पुरलं होतं त्या लाकडाला सुद्धा पालवी फुटली असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि मग मात्र त्या वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. कशामुळे झाला तर अखंड त्या भगवंताचं नामस्मरण केलं आणि एकच गोष्ट आपल्या डोक्यामध्ये फिट्ट केली आणि अखंड नामस्मरणाकडे लक्ष दिलं, अखंड त्या भगवंताचं चिंतन केलं आणि त्यामुळेच वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. आणि म्हणूनच वाल्मिक ऋषी झाले आणि त्यांनीच रामायण हे पूर्ण लिहून काढलं. बघा म्हणले समर्थ. म्हणून समर्थ म्हणतात की हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशी उत्तम कर्मामध्ये, उत्तम स्वभावामध्ये आणि उत्तम बोलण्यामुळे सुद्धा माणसाची किंमत वाढते. त्या उत्तम कर्मामध्ये, उत्तम नामस्मरणामुळे त्या वाल्याची वाल्मिक ऋषी म्हणून किंमत आज किती वाढलेली आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. त्या वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. त्याला लिहिताही येत नव्हतं, वाचताही येत नव्हतं, कधी ते शाळेतही गेले नव्हते, पण त्यांनी नामस्मरणामध्ये एवढं त्यांच्यामध्ये सामर्थ्य तयार झालं, शक्ती तयार झाली, एवढं त्यांना सामर्थ्य त्या भगवंताने, ईश्वराने दिलं, एवढी ताकद दिली की त्यांनी संपूर्ण रामायण लिहून काढलं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की उत्तम कर्मामुळे माणसाची किंमत वाढते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भगवंताचं आपण नामस्मरण सतत तर करत राहिलो तर भगवंत आपल्याकडे लक्ष देतो. तसं समर्थ म्हणतात की जेथे हवा असते
तेथे दिवा विझतो. जेथे हवा असते तेथे दिवा विझतो, पण जेथे हवाच नसते तेथे दिवा कधीही विझत नाही. पण जेथे हवाच नसते तेथे दिवा कधीही विझत नाही. याचा अर्थ असा की आपण जर नामस्मरण करत राहिलो तर बाकीचे विचार सगळे काही काढून टाकायचे, फक्त त्या भगवंताच्याकडेच लक्ष द्यायचं. म्हणजे जर शांत राहिलो तर तेथे आपला नामस्मरणाचा दिवा कधीही विझणार नाही. आणि जर आपल्या डोक्यामध्ये नामस्मरण करताना असंख्य विचार आले तर त्या विचाराकडेच आपलं लक्ष जातं आणि मग मात्र आपलं नामस्मरणाचा दिवा विझून जातो, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की मृत्यू यायच्या आधी आपले कर्म हे उत्तम केले पाहिजेत. कारण मृत्यू हे आपल्याकडून सगळं काही काढून घेतो. नातेवाईक काढून घेतो, आपलं शरीर काढून घेतो, आपला अहंकार काढून घेतो, आपला पैसा काढून घेतो, आपल्याकडचे जे काही धन दौलत, बंगला, गाडी, इस्टेट, शेती, वाडी सगळं काही काढून घेतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलाशी, परंतु तू वाट चुकलाशी, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की काय करा ते आता करा, जाती घडी सार्थक साधा, असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. तरी आता आपण इथेच थांबू. धन्यवाद. जय सद्गुरू.